हरित ठाणे अभियानाअंतर्गत निवासी कल्याण संघटनामार्फत वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठाण्यातील विविध ठिकाणी सोसायट्यांमधील गार्डनमध्ये रोपांची लागवड करीत संपन्न झाला। पर्यावरणाचा असमतोल झाल्याने नुकतेच सगळ्यांना प्रचंड उकाड्याला सामोरे जावे लागले। जागतिक कृषी दिन देखील संपन्न झाला। अशातच ठिकठिकाणी वृक्षारोपण देखील करण्यात आले। शासनाच्या वतीने यंदा हरित ठाणे अभियान राबवण्यात येत आहे। हरित ठाणे अभियानाअंतर्गत निवासी कल्याण संघटना यांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। ठाण्यामध्ये देखील हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित करण्यात आला होता। याकरिता ठाणे महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाचा यामध्ये मोठा सहभाग लाभला। ठाणे महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाने कळवा प्रभाग समितीमधील 10 निवासी संघटनांना वृक्षारोपणासाठी मोफत रोपं व खतं पुरवली। एकूण 200 रोपांची लागवड या उपक्रमाअंतर्गत करण्यात आली। कळवा मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत काही सोसायट्यांनी या मोहिमेमध्ये सहभाग नोंदविला। पारसिक नगर येथील स्नेहा पार्क, श्रीजी पार्क, पारसिक नगर, कळवा येथून या उपक्रमाची सुरुवात झाली। तर या कार्यक्रमास ठाणे महानगरपालिका उद्यान निरीक्षक, ठाणे महानगरपालिकेचे दिनेश गावडे, वृक्ष विशारद ओमकार सावत, सेक्रेटरी अमित तावडे, सदस्य धीरेंद्र कामत, सदस्य मोहन गोपाळे यांची येथे उपस्थिती लाभली। सोसायटीतील सदस्यांनी आणि नागरिकांनी देखील येथे उपस्थित राहून रोपांची लागवड केली। अशा प्रकारे ठाण्यातील विविध सोसायट्यांमध्ये हरित ठाणे अभियानाअंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला। ठाण्यामध्ये एकूण 110 सोसायट्यांच्या ठिकाणी झाडं लावली जाणार आहेत। कळवा समिती अंतर्गत एकूण 10 सोसायटी आम्ही सिलेक्ट केले, तर आम्ही प्रत्येक 20 रोपं पुरवण्यात आले। त्याच्याबरोबर खत पण पुरवण्यात आलेलं आहे। त्यांच्या गार्डनच्या एरियामध्ये जी माती आहे, जे पोषक वातावरण आहे झाड वाढण्यासाठी, अशा ठिकाणी तुम्ही झाडं लावा असं आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे। आणि त्याचा शुभारंभ आज स्नेह पार्क मधून होतोय। अशा प्रकारे मुंब्रा समितीमध्ये पण 10 सोसायटी आणि दिवा समितीमध्ये पण 10 सोसायटी, माझ्या अंडर 30 सोसायटी आम्ही कव्हर केलेल्या आहेत। त्या माध्यमातून 600 झाडं लावायचं आमचं नियोजन केलेलं आहे। कोणती कोणती झाडं दिली? झाडं आम्ही जी सावलीची झाडं आहेत, जी देशी प्रजाती आहेत, उदाहरणार्थ कांचन, बहावा, तामण, नंतर पेरू, रिठा, अशा प्रकार कडुनिंब, अशा प्रकारची देशी प्रजातीची झाडं आपण लावतोय। आज वृक्षारोपण केलेलं आहे, सोसायटीतल्या नागरिकांना काय आव्हान? नागरिकांना आव्हान हेच करू शकतो की आपण म्हणतो की वृक्षारोपणासाठी जागा नाहीये, तर जर आपली मनात चांगली इच्छा असेल तर सहज आपण, काही झाडं नष्ट झालेली आहेत, काही झाडं लावलेली आहेत, परंतु ती त्या ठिकाणी मर झालेली आहे, तर अशा ठिकाणी आपण जागा शोधून आपण झाडं लावू शकतो। जास्तीत जास्त झाडं आपण लावण्यासाठी नागरिकांचा त्यासाठी जो सहभाग आहे आणि सहकार्य आहे ते जास्त महत्वाचं ठरेल। अमित तावडे, स्नेह पार्क सोसायटीचा सेक्रेटरी। आज ठाणे महानगरपालिकेतर्फे जे काही वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला, आम्हाला साधारणपणे 20 झाडं आम्हाला मिळाली आहेत। आम्ही 20 झाडं इथे लावली आहेत आणि हा कार्यक्रम खरोखर फार चांगला आहे, जेणेकरून हरित क्रांतीचा सारखा एक प्रोग्राम आहे। आणि ह्याच्यामुळे आमच्या इथे सुद्धा जी झाडं लावली आहेत त्यामुळे म्हणजे झाडांची सावली येईल, परत झाडांमुळे जी काही फळांची झाडं लावली आहेत त्यामुळे सोसायटी लोकांना त्याची फळं वगैरे मिळतील। सोसायटीमध्ये आज आमच्या स्नेह पार्क सोसायटीमध्ये जी झाडं लावण्यात आलेली आहे त्या झाडांची आम्ही व्यवस्थित काळजी घेऊ आणि झाडांचं संरक्षण करणं हे आमचं आद्य कर्तव्यच राहणार आहे। त्यामुळे आम्हाला खूप फायदा होणार आहे।